हरिओम नमस्कार। मी रुपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर आज मी इथे ब्लाउज पीस आणि अस्तर कटिंग कसं करायचं ते दाखवणार आहे। पेपर ठेवून अस्तर कटिंग कसं करायचं ते दाखवणार आहे। तर बघा इथे मी पेपर ठेवलेला आहे, ऑलरेडी बॅक साइड मी ठेवलेले आहे। तर आपल्याला आधीवरती पिसाची घडी घालून घ्यायची आहे आणि घडीची बाजू आपल्याकडे ठेवायची आहे आणि त्यावरती बॅक साइडचं मी पेपर कटिंग ठेवलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला आखून घ्यायचं आहे आधीवरती। त्यानंतर मी बाहीचा भाग ठेवत आहे इथे। तर तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने बाही मी ठेवलेली आहे। तर काटावरती इकडे सरकून बाही ठेवायची आहे, जे काट असतात अस्तरचे ब्लाउजचे त्याच्यावरती ठेवायचे। तर इथे 80 सेंटीमीटर मी इथे अस्तर घेतलेले आहे। तर बाही हाफ असल्यानंतर आपण 80 सेंटीमीटर कपडा घ्यायचा आहे। जर बाही फुल असेल तर आपल्याला 1 मीटर कापड घ्यायचं आहे अस्तरचं। त्यानंतर मी साइड पट्टी ठेवून आखत आहे, बघा अशा पद्धतीने आखायचे आहे। व्यवस्थित हाताच्या साहाय्याने हात ठेवून आपण आखायचं आहे। तर मी इथे आखून घेतलेली आहे साइड पट्टी। त्यानंतर मी इथे कटोरा ठेवणार आहे व्यवस्थित। तर इथे बघू शकता, तर जेवढे आपण असा सरकून ठेवून घेईल तेवढं खूप महत्त्वाचं आहे। कारण जर आपण पेस्ट ठेवला कपड्यामध्ये तर आपलं पॅटर्न बसणार नाही 80 सेंटीमीटर मध्ये। तर आपल्याला व्यवस्थित पद्धतीने असं जवळ ठेवून आखून घ्यायचं आहे। इथे मी कटोरा आखलेला आहे। तर त्यानंतर मी राहिलेल्या पेसमध्ये कापडाच्या हे करणार आहे, योगपट्टी ठेवणार आहे तिथे। तर इथे जे कापड आहे त्याची मी होल्ड घडी केलेली आहे। तर ही डायरेक्टची योगपट्टी निघत आहे। तर कापड नसल्यानंतर सिंगलच्याही योगपट्ट्या निघतात। तर इथे मी 1/2 इंच कापड योगपट्टीसाठी एक्स्ट्रा घेतलेला आहे। जर डायरेक्टची योगपट्टी असेल तर 1/2 इंचच वाढवायचं आहे आणि जर सिंगलची योगपट्टी असेल तर अर्धा इंच कापड वाढवायचं आहे आपल्याला। त्यानंतर इथे मी कटिंग करून घेत आहे। पहिल्यांदा मी इथे शोल्डर कटिंग केलेले आहे, बॅक साइड कटिंग करणार आहे मी। व्यवस्थित आपल्याला ही बॅक साइड कटिंग करून घ्यायची आहे आधीवरती। तर तुम्ही माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर लाईक सबस्क्राइब नक्की करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा आहे। तर तुम्हाला कुठलेही कटिंग हवे असेल वेगळं तर तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगू शकता, त्याच्यावरतीही आपण व्हिडिओ बनवू। त्यानंतर मी इथे साइड पट्टी कटिंग करून घेतलेली आहे। व्यवस्थित पद्धतीने आपल्याला कटिंग करून साइड पट्टी घ्यायची आहे। त्यानंतर बाकीचे राहिलेलेही भाग आपल्याला कटिंग करून घ्यायचे आहेत। जर तुम्हाला कुठल्याही साइजचे ब्लाउजचे कटिंग हवे असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता, त्याची माहिती आपल्या चॅनेलवरती भेटते। तर तुम्हाला कुठलेही साइजचे ब्लाउज कटिंग, पेपर कटिंग, बाहीची डिझाइन वगैरे हवे असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा। त्यानंतर मी इथे कटोरी कटिंग केलेले आहे। जे नवीन आहेत त्यांनाही जर आपल्याला बेसिक पासून कुठल्या गोष्टी विचारायच्या असतील तर त्यांनी पण विचारू शकतात कमेंट करून। त्यानंतर मी इथे बाही कटिंग केलेली आहे। अशा पद्धतीने आपल्याला बाही कटिंग करून घ्यायची आहे व्यवस्थित। तर इथे बघू शकता मी बाही कटिंग करून घेतलेली आहे। त्यानंतर मी इथे योगपट्टी कटिंग करून घेणार आहे। तुम्हालाही अशाच पद्धतीने योगपट्टी कटिंग करून घ्यायची आहे। जर तुम्हाला सिंगलची योगपट्टी निघत असेल तर तुम्ही अर्धा इंचच फक्त कापड वाढवायचं आहे त्याच्यामध्ये आणि सिंगलचेही काढू शकता। तर इथे मी बघा योगपट्टी बाकीचे सगळे भाग मी कटिंग केलेले आहेत। त्यानंतर मी ब्लाउज पीस आहे तो हातरलेला आहे, त्यावरती मी बॅक साइड ठेवलेले आहे।
ब्लाऊज पीसाची घडी माझ्याकडे घेतलेली आहे। शक्यतो आपल्याकडे घडी घ्यायची आहे। त्यानंतर इथे मी बाही ठेवलेली आहे काटावरती। त्यानंतर मी इथं साइड पट्टी ठेवलेली आहे। तर तुम्हाला हे अशाच पद्धतीने कापड ठेवायचे आहे। त्यानंतर मी इथे बघा डायरेक्टची योकपट्टी उघडून ठेवत आहे। इथे ही डायरेक्टची योकपट्टी आहे। अशा पद्धतीने इथे सिंगलचीही आपण काढू शकतो। तर आपल्याला इथे काय करायचं आहे की जे पाव इंच कापड एक्स्ट्रा सोडून ब्लाऊज पीसाचे कटिंग करायचं आहे। बघू शकता इथे मी कशा पद्धतीने कटिंग केलेले आहे। एक्स्ट्रा थोडं कापड सोडून शनी कटिंग करायचं आहे आपल्याला। पाव इंच, अर्धा इंच, अस्तरपेक्षा थोडंसं कापड एक्स्ट्रा सोडून कटिंग करायचं आहे। अशा पद्धतीने तर इथे मी बाकीचेही भाग असेच कटिंग करून घेत आहे। तुम्ही पण घ्या। व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा।